नमस्कार, लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी सुधीर भाऊ मुनगंटीवार आहेत। आपण जर पाहिलं तर धर्मांतर विरोधी कायद्याची चर्चा काही दिवसांमध्ये होईल। आज पटलावरती हे विधेयक मांडण्यात आलेलं आहे। तुम्ही 3 वेळा हेच विधेयक अशासकीय विधेयक जे ते तुम्ही मांडलं होतं। किती योग्य हे विधेयक आहे? मी महात्मा गांधींच्या पुस्तकामध्ये महात्मा गांधींचा जेव्हा विचार वाचला त्यामध्ये या संदर्भात महात्मा गांधींची स्पष्ट भूमिका होती। गोहत्याबंदी व अशा पद्धतीने जोर जबरदस्ती प्रलोभन दाखवून फसवणूक करून त्याच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्याच्या गरिबीचा फायदा घेऊन अशा पद्धतीचं धर्मांतरण महात्मा गांधींना मान्य नव्हतं। मी जुलै 2008 जुलै 2012 व जुलै 2025 मध्ये अशासकीय विधेयक मांडलीत आणि हीच मागणी केली आणि ही मागणी पक्षीय मागणी नाही आहे। गरिबीचा आणि अज्ञानाचा दारिद्र्याचा अशा पद्धतीने फायदा घेता येणार नाही। तामिळनाडूमध्ये आमचं सरकार नाही आहे आणि स्वातंत्र्यापासून आजपर्यंत भाजपचं सरकार आलं नाही, भविष्यात येऊ शकेल, पण तामिळनाडू सरकारने हा कायदा केला। शेवटी अशा पद्धतीने गरिबी आणि अज्ञानाचा फायदा घेऊन काही संस्था विदेशी पैशाच्या आधारावर धर्मांतरण करत असेल तर कडक शिक्षा केली पाहिजे, पण स्वखुशीने धर्मांतरण करण्यामध्ये काही विरोध नाही आहे। जेव्हा या संदर्भात सेक्शन 25 बद्दल डिबेटमध्ये चर्चा झाली संविधानाच्या, तेव्हा हे ठरलं की जोर जबरदस्तीने धर्मांतरण करता येणार नाही। पण भाऊ, हा विधेयक आणणं किंवा हा कायदा आणणं फार गरजेचं आहे तुम्हाला असं वाटतं राज्यामध्ये? आतापर्यंत 8-9 राज्यात देशात कायदे आले, आपल्या राज्यात कायदा आणणं गरजेचं नाही असं वाटतं? अशा पद्धतीने विदेशी पैशाचा उपयोग करून जर गरिबी आणि अज्ञानाचा फायदा घेऊन जर काही विदेशी विचाराशी संबंधित असणाऱ्या संस्था या ठिकाणी अशा पद्धतीने काम करत असेल तर महात्मा गांधीजींनी तर 1930-31 मध्ये सांगितलं, तर महात्मा गांधींनी जे सांगितलं ते अतिशय विचारपूर्वक। काँग्रेसच्या आमदारांचं मत आहे की या माध्यमातून आणि या कायद्याअंतर्गत फक्त एकाच समाजाला कुठेतरी टार्गेट केलं जाईल आणि ते काँग्रेसचे हे जे लोक या विधेयकाला विरोध करताय ते मग महात्मा गांधींचा विचार समजूच शकले नाही। पण ज्या पद्धतीने महात्मा गांधींचं तुम्ही उदाहरण दिलेलं आहे, म्हणजे गोहत्या किंवा इतर काही गोष्टी, कोणावरती जोर जबरदस्ती करून आपण धर्मांतर करू शकत नाही, परंतु त्याची जर मर्जी असेल आणि तो स्वखुशीने धर्मांतर करत असेल तर त्याच्यावरती हा कायदा लागू होणारच नाही। नाही, कायद्यात तरतूद आहे। उद्या तुम्हाला धर्म बदलवायचा असेल, फक्त तुमची अनुमती, तुमच्या अज्ञानाचा गरिबीचा फायदा होता कामा नये। तुम्ही स्वखुशीने धर्मांतरण करत असाल तर या कायद्याच्या तरतुदीत त्याला कुठेही विरोध नाही। पण ज्या पद्धतीने हे विधेयक आता तुम्ही संपूर्णतः सांगितलं, ज्या पद्धतीने धर्मांतर करण्यासाठी विरोध केला जातो, समजा जर एखाद्याने धर्मांतर त्याच्या स्वखुशीने केलं, मर्जीने केलं, विरोध नाही, परंतु जर त्याचं काहीच बिघडू शकत नाही, कायदा त्याचं काही नुकसान नाही करू शकत। संघटना आहेत त्या ह्या कायद्याचा गैरवापर करू शकतील नाही। तुम्ही जर जबरदस्तीने कराल, उद्या एका झोपडीमध्ये गरीब असणाऱ्या माणसाला 2 कट्टे तांदूळ पाठवायचे, 2 कट्टे गहू पाठवायचे आणि धर्मांतरण कर म्हणायचं, याला विरोध आहे। उद्या तुम्ही स्वखुशीने मला या धर्माची ही मानवतावादी तत्व आवडली म्हणून तुम्ही धर्मांतरण केलं तर त्याला काहीच विरोध नाही। आणि ज्या पद्धतीने हे विधेयक आता मांडलं गेलंय, तुम्हाला काय वाटतं किती टक्के आशा आहेत की बाबा हे विधेयक म्हणजे पटलावरती आणलं जाईल आणि त्यानंतर हे मान्य देखील केलं जाईल, हा कायदा लागू देखील होईल? इतक्या राज्यात मान्य झाला, महाराष्ट्रात उशिरा आहे। म्हणून तर मी 2008 मध्ये जेव्हा हे विधेयक मांडलं अशासकीय, तेव्हा स्वर्गीय RR पाटील होते, ते म्हणाले होते की मी कायदा करतो, पण नंतर ते कायदा करू शकले नाही, कदाचित तेव्हा त्यांच्यावर दबाव आला असेल। जितेंद्र आव्हाड म्हणत आहेत धर्म स्वातंत्र्य तर फार पूर्वीपासून झालेलं आहे, आता हा कायदा आणण्याची गरजच नाहीये। नाही, धर्म स्वातंत्र्य या कायद्यानंतरही आहे। धर्म स्वातंत्र्य, धर्मानुसार आचरण करणे किंवा तत्व एखाद्या धर्माचे आवडले म्हणून धर्मांतरण करणे हे यापुढेही चालू राहील। जबरदस्तीने करता येत नाही। तुम्हाला धमकी देऊन, पैसे देऊन, आमिष दाखवून, प्रलोभन दाखवून धर्मांतरण करता येणार। नक्कीच, धन्यवाद। आमची संवाद साधल्याबद्दल। आपल्यासोबत सुधीर भाऊ मुनगंटीवार आहेत। आपण जर पाहिलं तर धर्मांतर विरोधी कायदा, एकंदरीत धर्मांतर विरोधी कायदा, त्याचबरोबर या कायद्याला, या विधेयकाला नाव असं देण्यात आलं आहे की संपूर्णतः म्हणजे ज्या ज्या ठिकाणी
एकंदरीत काहीतरी आमिष दाखवून पैसे देऊन किंवा जसं त्यांनी सांगितलं की 2 गोणी तांदूळ 2 गोणी भाकर किंवा असं काहीतरी देऊन जर धर्मांतर केलं जात असेल तर त्याचा हा विरोध असेल। परंतु जर कोणाला स्वतःहून स्वखुशीने धर्मांतर करायचं असेल तर त्याला हा कायदा बिलकुल रोखू शकत नाही। त्याला ह्या कायद्याच्या माध्यमातून कुठलीच त्या ठिकाणी हानी पोहोचू शकत नाही, अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य आहे। आज हा कायदा आपण जर पाहिलं तर पटलावर ठेवण्यात आलेला आहे। एकंदरीत धर्मस्वातंत्र्य असं या विधेयकाला नाव देण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे हे विधेयक नेमकं लागू कधी होतं आहे, या विधेयकासंदर्भात जेव्हा चर्चा केली जाईल, या चर्चेमध्ये नेमकं काय घडणार आहे। विरोधक या कायद्याविरोधातच आहेत आत्तापर्यंत जी भूमिका दिसून येते, परंतु आणखीन काही सभागृहामध्ये गोष्टी काय घडतील हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। आणि हा कायदा कधी लागू होणार हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। मुंबईहून मी आदित्य जाधव, कॅमेरामॅन आदित्य कासारेसह तुम्ही पाहतात लोकमत।